अवघे गरजे पंढरपूर, चालला नामाचा गजर. आपल्या महाराष्ट्राचं सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वैभव म्हणजे पंढरीची वारी. विठुरायाच्या दर्शनासाठी आषाढी एकादशीला दरवर्षी वारकरी बांधव मोठ्या भक्तीनं पायी पंढरीची वारी करत असतात. त्यामुळेच या वारकरी बांधवांच्या हितासाठी उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब कायमच तत्पर असतात. मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात त्यांनी अनेक महत्वाचे निर्णय घेऊन वारकरी बांधवांना दिलासा दिला. यंदाही त्यांनी नुकताच पंढरपूर वारीच्या नियोजनाचा स्वतः आढावा घेऊन नियोजनबद्ध आणि वारकऱ्यांच्या सोयी सुविधांनी पूर्ण वारी असली पाहिजे अशा सूचना दिल्या. वारकरी संप्रदाय हा महाराष्ट्रातली एक मोठी ताकद आहे. खरं म्हणजे हजारो लाखो लोकांना दिशा देण्याचं काम, त्यांच्या आयुष्यात चांगले दिवस आणण्याचं काम आपण सगळे करताय. आणि म्हणूनच ही छत्रपती शिवाजी महाराजांची जशी शूरवीरांची भूमी आहे तशी संतांची भूमी आहे. वारकऱ्यांच्या आरोग्यावर विशेष लक्ष देत मोफत वैद्यकीय सेवा, आरोग्य शिबिरं, कार्डियक रुग्णवाहिकेची सोय तसंच पंढरपुरात तात्पुरती आयसीयू सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहे. त्याचबरोबर वारीत सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांना संरक्षण देण्यासाठी त्यांचा समूह विमा काढण्यात येणार आहे. राज्यभरातून पंढरपूरला येण्यासाठी एसटी बस, रेल्वेची पुरेशी सुविधा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे यंदाही वारीला येण्यासाठी टोलमध्ये सवलत मिळणार आहे. याशिवाय वारकऱ्यांसाठी मुबलक पाणी, भोजन व्यवस्था, विजेची जोडणी, मोबाईल शौचालय, पालखी तळावर वॉटरप्रूफ तंबू उपलब्ध करण्यात येणार आहेत. तसंच वारकऱ्यांना पोलिसांशी व्यवस्थित समन्वय व्हावा यासाठी नोडल ऑफिसरची नियुक्ती करण्यात येणार आहे. इतकंच नाही तर स्वच्छतेवर भर देत यंदाही निर्मल वारी, हरित वारी उपक्रम राबवण्यात येणार आहे. त्यामुळेच यंदाची वारी वारकऱ्यांसाठी आनंदाची आणि सुखकर ठरणार यात शंकाच नाही. केवळ सोयी सुविधांचे निर्देश देऊन न थांबता मागील 2 वर्षांपासून एकनाथजी शिंदे साहेबांनी स्वतः आषाढीच्या 1-2 दिवस आधी पंढरपूरला जाऊन आढावा घेतलाय. त्यामुळे वारीच्या नियोजनासाठी स्वतः जातीनं पाहणी करणारे पहिले मुख्यमंत्री ते ठरलेत. फक्त वारीपुरतंच त्यांचं कार्य मर्यादित नसून वारकरी बांधवांच्या अनेक मागण्या पूर्ण करत त्यांनी अनेक महत्वपूर्ण निर्णय सुद्धा घेतलेत. त्यामुळे त्यांना वारकरी संप्रदायातर्फे पहिला जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराज पुरस्कारानं सन्मानितही करण्यात आलाय. एकंदरीतच वारकरी बांधवांच्या कल्याणासाठी केलेल्या अतुलनीय कार्यातून एकनाथजी शिंदे साहेबांनी एक वेगळा ठसा उमटवलाय.